नमस्कार श्रोते हो, ऑरो मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. स्वतःला ओळखा या मालिकेमध्ये आज आपण माइंड ऑफ लाईट हा विषय समजावून घेणार आहोत. ही एक नवीनच संकल्पना आहे आणि स्वतः श्री अरविंद आणि मदर यांनी सुद्धा याच्याविषयी तुलनेने कमी लिखाण केलेलं आहे, कारण ही तुलनेने अलीकडची संकल्पना आहे. म्हणजे श्री अरविंद आपल्याला माहिती आता 1950 साली त्यांनी देह ठेवला. त्याच्यापूर्वी ते ह्या माइंड ऑफ लाईटवर कार्य करत होते असे संदर्भ आपल्याला मिळतात. म्हणजे साधारणतः 42 सालापासून ते 50 सालापर्यंत ते ह्या माइंड ऑफ लाईटवर काम करत होते असं सांगण्यात येतं. 1949 साली मदरनी त्यांना बुलेटिन नावाचं एक मॅगझिन निघतं, तर त्या मॅगझिनसाठी काही लेख द्यावेत अशी श्री अरविंदांना विनंती केलेली होती. तेव्हा श्री अरविंदांनी जे लेख लिहिले त्याचं नंतर एक स्वतंत्र पुस्तक निघालं, सुप्रामेंटल मॅनिफेस्टेशन ऑन अर्थ. याचं मराठी भाषांतर उपलब्ध आहे, पृथ्वीवर अतिमानसाचे आविष्करण. सेनापती बापट यांनी ते भाषांतर केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी या माइंड ऑफ लाईटसाठी प्रकाशमय मन असा शब्दप्रयोग केलेला आहे. एक ज्येष्ठ साधिका विमलताई भिडे यांनी जे मराठी अनुवाद केलेले आहेत, तर त्यामध्ये त्यांनी त्याचा उल्लेख ज्योतिर्मय मन असा केलेला आहे. आणि इथे आपण विवेचनाच्या सोयीसाठी म्हणून ज्योतिर्मय मन हा शब्दप्रयोग विचारात घेणार आहोत. याचं कारण असं की आपल्याला आठवत असेल तर इल्युमिन माइंड, ज्याला आपण प्रकाशित मन हा शब्दप्रयोग केलेला होता, तेव्हा ते प्रकाशित मन वेगळं आणि हे प्रकाशमय मन वेगळं. तर ह्या दोन्हीमध्ये शब्दसाधर्म्य असल्यामुळे त्याची गल्लत व्हायला नको, म्हणून याच्यासाठी आपण ज्योतिर्मय मन हा शब्दप्रयोग करणार आहोत. तर माइंड ऑफ लाईट म्हणजे ज्योतिर्मय मन ही काय संकल्पना आहे ते आधी आपण समजावून घेऊया. हे जे ज्योतिर्मय मन आहे त्याचं नेमकं या सगळ्या आपण जे विवेचन करत आलेलो आहोत आजवर, त्याच्यामध्ये त्याचं स्थान काय आहे हेही आपल्याला समजावून घ्यायचं आहे. त्याचं महत्त्व काय हेही आपल्याला समजावून घ्यायचं आहे. तर आपण सुरुवात करूया. माइंड ऑफ लाईट म्हणजे ज्योतिर्मय मन. ही संकल्पना नवीन असल्यामुळे आपण सुरुवातीला एक प्रकारे मदरनी त्याची जी व्याख्या केली आहे ती व्याख्या आधी समजावून घेऊया. ठीक आहे. त्या म्हणतात बघा, The supermind had descended long ago, very long ago, into the mind and even into the vital. It was working in the physical also, but indirectly through those intermediaries. The question was about the direct action of the supermind in the physical. थोडा आधी हा भाग समजावून घेऊया. मदर म्हणतायत की सुप्रामेंटल अतिमानस याचं अवतरण फार पूर्वीच झालेलं आहे. आणि ते कशामध्ये झालेलं आहे, तर अतिमानसाचं अवतरण मनामध्ये झालेलं आहे आणि अतिमानसाचं अवतरण प्राणामध्ये झालेलं आहे. एक प्रकारे ते शरीरामध्ये पण झालेलं आहे, पण शरीरामध्ये जे अवतरण झालंय ते मन आणि प्राण या दोन मध्यस्थांच्या माध्यमातनं, म्हणजे एक प्रकारे अप्रत्यक्षरित्या झालेलं आहे. आता प्रश्न आहे तो अतिमानसाचं अवतरण थेट शरीरामध्ये होण्याचा प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी मदर श्री अरविंद कार्यरत आहेत हे आपल्याला आता माहिती आहे. तेव्हा शरीरामध्ये अतिमानस चेतना उतरवणं हे उद्दिष्ट डोळ्यासमोर आहे असं त्या म्हणतात. श्री अरविंदो सेड, It could be possible only if the physical mind received the supramental light. The physical mind was the instrument for direct action upon the most material.
धिस फिजिकल माइंड, इथे व्याख्या येते बघा, धिस फिजिकल माइंड रिसिव्हिंग द सुप्रामेंटल लाईट श्री अरविंदो कॉल्ड द माइंड ऑफ लाईट. ठीक आहे, म्हणजे काय म्हटलंय बघा की शरीरामध्ये जर ही अतिमानसिक चेतना उतरवली तर त्याच्या साहाय्याने आपल्याला जडभौतिक म्हणून जे आहे त्याच्यावरती कार्य करता येणं शक्य आहे. आणि म्हणून जेव्हा शरीरामध्ये असलेलं शारीर मन म्हणजे फिजिकल माइंड आहे, ज्याला दुसरा शब्द बॉडी माइंड असाही वापरलेला आहे, ते शारीर मन जेव्हा अतिमानसिक चेतना स्वीकारण्याच्या क्षमतेचं होईल तेव्हा त्यांनी ती अतिमानसिक चेतना स्वीकारली की त्याच शारीर मनाचं रूपांतर हे ज्योतिर्मय मनामध्ये व्हायचं आहे. ठीक आहे, जेव्हा ती चेतना ते स्वीकारतं तेव्हा त्याचं नाव बदलून त्याला म्हटलं जातंय ज्योतिर्मय मन किंवा माइंड ऑफ लाईट असं त्याला म्हटलं जातंय. अशी ही व्याख्या एक प्रकारे इथे केलेली आहे. मग आत्ता जे जडभौतिकावर जे कार्य चालतं ते कसं चालतं, तर मनाचं कार्य प्राणावर चालतं, प्राणाचं कार्य शरीरावर चालतं आणि शरीराद्वारे जडभौतिकावर कार्य चालतं. तर हे सगळं अशा प्रकारे एक एक टप्प्याटप्प्याने ते खाली उतरत असल्यामुळे त्याची क्षमता किंवा त्याची शक्ती तुलनेने कमी ठरते. त्याच्याऐवजी अतिमानसाचं अवतरण थेट शरीरामध्ये होऊ शकेल हा प्रयत्न आहे बघा. आता सुरुवातीला आपल्याला हे समजावून घेतलं पाहिजे की हे फिजिकल माइंड म्हणजे नक्की काय गोष्ट आहे. शारीर मन असं ज्याला त्यांनी म्हटलंय की काय वस्तुस्थिती आहे, ते आपल्या सर्वांच्या मनामध्ये आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आहे आणि त्याचा आपल्याला अनुभव देखील आहे. तर त्याची जी काही वैशिष्ट्य त्यांनी सांगितलेली आहेत ती वैशिष्ट्य आपण आधी समजावून घेऊया. ठीक आहे, तर उदाहरणार्थ की प्रत्येक व्यक्ती किंबहुना जन्माला आलेला प्रत्येक जीव हा कधी ना कधीतरी वृद्ध होतोय आणि नंतर तो मरणाधीन होतोय. हे जे काही स्वरूप आहे हे स्वरूप हे फिजिकल माइंडनी एक प्रकारे दृढमूल केलेलं आहे. कारण हा लाखो वर्षांचा अनुभव त्याच्या गाठीशी आहे आणि त्यामुळे ही धारणा आपली पक्की आहे की जो जो जीव जन्माला आला तो मरण पावणारच. इतक्या वर्षांचा अनुभव असल्यामुळे ते सत्य आहे असं आपण मानतो. परंतु ते खरंच तसं आहे का, ते तसंच असलं पाहिजे का, हा प्रश्नच मुळे आपल्या मनामध्ये कधी उमटत नाही. याचं कारण फिजिकल माइंडची म्हणजे शारीर मनाची ती अगदी घट्ट अशी धारणा असते की हो हे असंच आहे. ठीक आहे, तेव्हा ह्या शारीर मनाचे अजून जे गुणधर्म आहेत ते आपण समजावून घेऊयात. ते असे की हे जे मन आहे ते मन फक्त इंद्रियग्राह्य गोष्टी ज्या आहेत म्हणजे इंद्रियांना ज्याचा अनुभव येऊ शकतो, मग डोळ्यांनी जे दिसतंय, कानांनी ऐकू येतंय, स्पर्श अनुभवायला येतोय, ह्या ज्या काही इंद्रिय संवेद्य गोष्टी आहेत त्या गोष्टी तेवढ्याच खऱ्या असं हे फिजिकल माइंड मानत असतं. आणि म्हणून जे अदृश्य आहे पण ज्याचं अस्तित्व आहे अशा कुठल्याही गोष्टींवर हे फिजिकल माइंड विश्वास ठेवू शकत नाही. म्हणजे उदाहरणार्थ अगदी आपण एक उदाहरण म्हणून पाहूया की समजा मी असं म्हटलं की इथे मी उपस्थित आहे का, तर तुम्ही नक्कीच म्हणाल हो हो तुम्ही उपस्थित आहात कारण आम्हाला तुम्ही दिसताय. ठीक आहे, मी जर असा प्रश्न विचारला, इथे मदरचं छायाचित्र आहे, मदरचा फोटो इथे आहे आणि म्हणून मी जर असं म्हटलं की इथे मदर उपस्थित आहेत का, आता आपलं काय उत्तर असेल, तर प्रत्येकाची उत्तरं वेगवेगळी असतील.
कोणी म्हणतील छे छे इथे काही मदर उपस्थित नाही आहेत, कोणी म्हणेल हो आहेत, कोणी म्हणेल की काय माहीत नाही बाबा. अशा प्रकारची उत्तरे येतील, कारण मदरचं अमूर्त रूपातलं अस्तित्व, त्यांचा प्रेझेन्स इंद्रियांना जाणवत नाही, तोपर्यंत इथे मदर उपस्थित आहे याला ते मान्यता देत नाही. त्यामुळे ते म्हणतं नाही नाही, इथे मदर उपस्थित नाही आहे, इथे मदरचा फोटो आहे, एवढंच ते पाहू शकतं. त्याच्या पलीकडे जाऊन ते काहीही समजून घेऊ शकत नाही, ही त्याची मर्यादा आहे. म्हणजेच आता लक्षात येईल की मनाचं अस्तित्व सुद्धा, कारण मन दिसत नाही, इंद्रिय संवेद्यते नसल्यामुळे मनाचं अस्तित्व ते मान्य करत नाही, प्राणाचं अस्तित्व ते मान्य करत नाही. बघा, प्राण दृश्य नाही आहे, मन दृश्य नाही आहे, इंद्रिय संवेद्यते नाही, त्यामुळे ते जे शारीर मन आहे की जे फक्त इंद्रिय संवेद्य गोष्टी त्याला समजतात, त्या मनाला या दोन्हींचं अस्तित्व सुद्धा मान्य होत नाही. तर त्याच्याही पलीकडे कितीतरी सूक्ष्म पातळीवर असणारं अतिमानस हे त्याला कसं काय समजणार. त्यामुळे श्री अरविंद म्हणतात की अतिमानसिक चेतना जर ह्याच्यामध्ये अवतरायला हवी असेल तर आधी फिजिकल माइंड ह्याच्यामध्ये पालट होणं आवश्यक आहे. आणि तो जेव्हा होईल तेव्हा त्याचं नाव बदलून ज्योतिर्मय मन असं त्याला नाव मिळालेलं असेल. हे जे शारीर मन आहे म्हणजे बॉडी माइंड आहे, त्याची आणखीन काही वैशिष्ट्य आहेत, ती बघा काय आहेत, श्री अरविंदांनी सांगितले. ते म्हणतात, द बॉडी माइंड इज अ व्हेरी टँजिबल ट्रूथ ओइंग टू इट्स ऑब्स्क्युरिटी. ते मन अज्ञानी आहे, त्याला कळत नाही की, म्हणजे जसं बघा मगाशी आपण ज्याचा उल्लेख केला की प्रत्येक जन्माला आलेला जीव हा मरण पावणारच, हे आवश्यक नाहीये, हे त्याला कळत नाही, पण ते जे अज्ञान आहे तेच त्याला खरं वाटत राहतं. दुसरं, अँड मेकॅनिकल क्लिंगिंग टू द पास्ट मुवमेंट्स. जुन्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी ते परत 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 उगाळत राहतं. त्याचं अगदी साधं प्रत्येकाच्या अनुभवाचं उदाहरण बघा की सकाळी कानावरती कोणीतरी एखादी गाण्याची ओळ गुणगुणलेली असते, ती आपल्या कानावर पडते आणि दिवसभर मन तेच तेच गाणं पुन्हा पुन्हा गुणगुणत राहतं मनातल्या मनात. हे जे आहे ते फिजिकल माइंड आहे. पुन्हा पुन्हा त्याची पुनरावृत्ती करतं, मेकॅनिकली पुनरावृत्ती करतं. कशाची? तर पास्ट मुवमेंटची, ज्या घडून गेलेल्या गोष्टी आहेत त्याची ते पुनरावृत्ती करत राहतं, तो त्याचा स्वभाव असतो. अँड फॅसिल ऑब्लिव्हियन. आणि हे मन गोष्टी चटकन विसरून जातं. म्हणजे विशेषतः ज्या गोष्टी इंद्रिय संवेद्य नाहीत अशा गोष्टी ते चटकन विसरून जातं. उदाहरणार्थ, ध्यानामध्ये तुम्हाला जर एखादा सुंदर अनुभव आलेला असेल तर त्याचं स्वरूप अतिशय सूक्ष्म, अतिशय तरल असल्यामुळे त्या गोष्टी हे शारीर मन धारण करू शकत नाही, ते विसरून जातं चटकन. 4 दिवसांनी तुम्हाला आठवत पण नाही की अरे हो खरंच आपल्याला हा अनुभव आला होता. तुम्ही ते कुठेतरी नोंदवून ठेवलेलं असेल तर गोष्ट वेगळी, पण नोंदवलेलं नसेल तर तो अनुभव चटकन विस्मरणामध्ये निघून जातो. हेही काम फिजिकल माइंडचं आहे. अँड रिजेक्शन ऑफ द न्यू, वी फाइंड इन इट वन ऑफ द चीफ ऑब्स्टॅकल्स टू परमिएशन by the supermind force and the transformation of the functioning of the body. हा एक मोठा अडथळा या फिजिकल माइंडकडनं होतो की ते कुठल्याही नवीन गोष्टी चटकन स्वीकारत नाही. कोणतीही नवीन कल्पना समोर आली की पहिल्यांदा ते धुडकावून लावतं. बऱ्याच माणसांचा हा स्वभावच असतो बघा एक प्रकारे, की कुठलीही नवीन गोष्ट सांगितली की ती
पूर्ण समजावून घेणं, ऐकून घेणं, त्याच्या आधीच नाही हे शक्य नाही असं म्हणून ते मोकळे होतात. हे रिजेक्शन ऑफ द न्यू हे कोणाकडनं येतंय, तर ते आपल्यातल्या फिजिकल माइंडमधनं येतं असं आपल्याला दिसतं. आता ह्याचाही संदर्भ आपण नंतर घेणार आहोत, परंतु आधी पुढे बघूया. मग आता ह्या ज्या 3-4 गोष्टी आपण समजावून घेतल्या, त्याच्यावरनं आपल्याला कल्पना येईल की हे फिजिकल माइंडमध्ये जास्तीत जास्त जीवन जगणारी ही बहुतांशी माणसं असतात. म्हणजे आपण पाहिलं की काही लोक प्राणप्रधान असतात, काही लोक मनोप्रधान असतात. तशी सगळ्यात जास्त प्रमाण जर कुठलं असेल तर अगदी आपण अर्थात हे अंदाजे म्हणतोय, परंतु 90% पेक्षा जास्त लोक जी असतात ती शारीर मनामध्ये जगणारी असतात असं आपल्याला दिसतं. आणि मग या शारीर मनामध्ये ही अतिमानसाची आस जर वाढीला लागली तर एक प्रकारे पृथ्वीची अभिप्सा त्याद्वारे वाढीला लागेल आणि मग केव्हा तरी त्याचा परिणाम म्हणून, त्याचा प्रतिसाद म्हणून ती अतिमानसिक चेतना शरीरापर्यंत खाली अवतरेल असं श्री अरविंद आपल्याला सांगतात. त्याचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की हे जे मन आहे ते जडभौतिकाशी संबद्ध झालेलं असतं. ते एक प्रकारे त्याच्याशी जखडलेलं असतं आणि उच्च प्रकारच्या कल्पना, उच्च प्रकारचे विचार असं काहीही त्याला झेपत नाही. ते फक्त जडभौतिक गोष्टी तेवढ्या पाहत राहतं. मगाशी आपण जे उदाहरण पाहिलं की मदर आहेत का, मदर आहेत हे त्याला कळत नाही. त्याला दिसतो ते ही फ्रेम आहे इथे, एवढंच त्याला फक्त दिसू शकतं. आणि त्यामुळे त्याचं जे दृश्य रूप आहे तेवढंच ते खरं आहे असं मानून चालतं आणि त्याच्या पलीकडे जाण्याची क्षमता त्याच्याकडे नसते. ते सातत्याने पुराव्यांचा आधार मागत राहतं की हे खरं आहे, कशावरनं म्हणायचं, पुरावा दाखवा, अशी त्याची ती वृत्ती असते. म्हणजे मराठीमध्ये जी म्हण आहे ना, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, ते अगदी बरोबर नेमकं फिजिकल माइंडचं नेमकं उदाहरण आहे असं आपल्या लक्षात येतं. तेव्हा आणखीन एक या मनाचं वैशिष्ट्य मदरनी सांगितलेलं आहे. ते म्हणजे त्याला मदर म्हणतात की ही एक प्रकारची पराभूत मानसिकता असते. डिफिटिस्ट असं त्यांनी त्याला म्हटलेलं आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय, एक वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर मदर असं म्हणतात की इट ऑटोमॅटिकली लीड्स यू टू इमॅजिन ऑल द बॅड थिंग्स दॅट कॅन हॅपन. हे जे शारीर मन आहे त्याचा स्वभावच एक प्रकारे असा आहे की ते चटकन वाईट गोष्टींचा विचार करतं. म्हणजे हेही आपल्या अनुभवाचं उदाहरण आहे बघा, की समजा एखादी व्यक्ती काही कामानिमित्त बाहेर गेली आहे आणि तिला अपेक्षेपेक्षा थोडा जास्त वेळ लागला, तर घरात जी व्यक्ती आहे तिच्या मनात चटकन काय विचार येतात की अरे त्या व्यक्तीला काही झालं तर नसेल, ॲक्सिडेंट तर झाला नसेल, काही दुखापत तर झाली नसेल, हे विचार मन करायला लागतं. हे असे विचार करणारं जे मन आहे ते परत शारीर मन आहे. त्यामुळे कोणत्याही भव्य, दिव्य, उदात्त अशा गोष्टींवर त्याचा चटकन विश्वास बसत नाही. अतिमानस ही जी काही खूप पल्ल्याडची गोष्ट आहे त्याच्यावरही त्याचा म्हणूनच विश्वास बसत नाही. मग हे सगळं आत्तापर्यंत आपण ह्या फिजिकल माइंडचे सगळे एक प्रकारे नकारार्थी गुणधर्म विचारात घेतले. मग त्याला एवढं का महत्त्व? शारीर मनामध्ये ही अतिमानसिक चेतना उतरली पाहिजे याची आवश्यकता काय आहे? तर त्याचं महत्त्व इथे सांगितलंय बघा. श्री अरविंद असं म्हणतात, ऑन द अदर हँड, म्हणजे आधी ही सगळी वैशिष्ट्य सांगितली आणि दुसऱ्या बाजूला ते म्हणतात, वन्स इफेक्टिव्हली कन्व्हर्टेड इट विल बी वन ऑफ द मोस्ट प्रेशियस इन्स्ट्रुमेंट्स for the stabilization of the supramental light and force in material nature.
एकदा का त्यांनी त्याला मान्यता दिली, एकदा का फिजिकल माइंडनी त्या गोष्टीचा स्वीकार केला, की त्याच्यामध्ये या जी गोष्ट त्यांनी स्वीकारलेली आहे त्याचं स्थिरीकरण करणं, ती गोष्ट स्थिर स्थावर राहील हे पाहणं, हे त्याचं काम आहे. आणि त्यामुळे आत्ता जसं त्यांनी, भलेही त्याचा विश्वास आहे किंवा नाही हा भाग नाही, पण त्यांनी मन आणि प्राण यांना धारण केलेलं आहे आणि त्यामुळे ते स्थिर स्थावर आहेत मनुष्यामध्ये. समजून घेऊया हे उदाहरण पाहूया. की समजा असं म्हटलं, मला पाणी दे. आता पाणी दे म्हणजे पाणी तर काही असं नुसतं देता येणार नाही आहे. ते पाणी देण्यासाठी म्हणून ग्लास पाहिजे. ठीक आहे. तर ग्लास हे जणू काही शरीर ह्या ग्लासाप्रमाणे काम करतं. मन चंचल आहे, प्राण चंचल आहे, अदृश्य आहे पाण्यासारखं. ठीक आहे. पाणी अदृश्य नाही पण तरलता समजण्यासाठी म्हणून उपमा लक्षात घ्या. पाणी नुसतं आपल्याला आणता येत नाही. ते पाणी आणण्यासाठी ज्याप्रमाणे ग्लासची गरज लागते त्याप्रमाणे हे मन आणि प्राण धारण करण्यासाठी कोणत्या तरी एखाद्या गोष्टीची गरज आहे आणि ती गरज शरीर पूर्ण करतं. आणि त्यामुळे मन आणि प्राण हे एका शरीरामध्ये स्थिर झालेले असतात. म्हणजे तुलनेने कितीही ते तरल असले, कितीही ते सूक्ष्म असले तरी आपण असं म्हणू शकतो ना, माझं मन माझा प्राण. तर माझं मन माझा प्राण ही बंदिस्तता त्याला कशामुळे आली आहे, तर ते शरीराने धारण केलंय, त्यामुळे ते आपलं असं आपण म्हणू शकतो. हे स्थिरीकरण करण्याचं काम, स्थिर करण्याचं काम हे फिजिकल माइंडकडे आहे. आणि म्हणूनच आता लक्षात येतं का बघा, कोणत्याही नवीन गोष्टीला ते नकार का देतं, कारण त्याला आहे ती गोष्ट टिकवून ठेवायची असते. ही त्याची भूमिका असल्यामुळे नवीन गोष्ट आली तर आधीच्या गोष्टींमध्ये बदल करावा लागेल, तर त्यामुळे ते नको अशी त्याची पहिली प्रतिक्रिया असते. तेव्हा एक प्रकारे ती गोष्ट त्याचा निगेटिव्ह पॉईंट पण आहे आणि तोच पॉझिटिव्ह पॉईंट पण आहे. आणि म्हणून जेव्हा फिजिकल माइंडमध्ये म्हणजे शारीर मनामध्ये कोणतीही गोष्ट एकदा स्थिर झाली की मग ती परमनंट होऊ शकते, असं त्याचं वैशिष्ट्य असल्यामुळे अतिमानसिक चेतना पण त्या शारीर मनामध्ये उतरवण्याची गरज आहे, असं श्री अरविंद आपल्याला इथे सांगतात. बघा काय म्हणतात ते. मदरनी श्री अरविंदांचं विधान इथे सांगितलेलं आहे. इट इज ओनली व्हेन द सुप्रामेंटल मॅनिफेस्ट इन द बॉडी माइंड दॅट इट्स प्रेझेन्स कॅन बी परमनंट. 1938च्या आसपास माताजींना श्री अरविंदांच्या देहामध्ये ही अतिमानसिक चेतना तिचं अवतरण सातत्याने होत आहे असं दिसत होतं. परंतु ती चेतना येत होती जात होती, येत होती जात होती. सातत्याने ती स्थिर करण्याचे प्रयत्न चालू होते. आणि मग पुढे आपल्याला दिसतंय 1942 नंतर ती चेतना श्री अरविंदांच्या फिजिकल माइंडमध्ये म्हणजे शारीर मनामध्ये ही स्थिर व्हायला लागलेली होती. आणि 1950 पर्यंत श्री अरविंद सातत्याने तेच कार्य करत होते असं आपल्याला लक्षात येतं. मग श्री अरविंदांनी जेव्हा देह ठेवला तेव्हा एक जो अनुभव आला तो मदर इथे सांगतायत. त्या म्हणतायत श्री अरविंदांनी देह ठेवला तेव्हा त्या त्यांच्या बेडच्या अशा बाजूला उभ्या होत्या आणि तेव्हा सातत्याने, आता आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की श्री अरविंदांचा देह त्यांनी देह ठेवल्यानंतर सुद्धा 4 दिवसपर्यंत म्हणजे सुमारे 100 तास जसाच्या तसा होता. त्याच्यामध्ये कोणतंही विघटन झालेलं नव्हतं.
याचं कारण त्यांच्या देहामध्ये त्यांनी ती अतिमानसिक चेतना संग्रहित केलेली होती आणि त्यामुळे तो देह तसाच टिकून होता. मदर असं सांगतायत की मी जेव्हा त्यांच्या बाजूला उभी होते तेव्हा त्यांच्या देहातून माझ्या देहामध्ये ती अतिमानसिक चेतना, तो माइंड ऑफ लाईट हा ट्रान्सफर होत आहे, याचा मला अगदी कॉन्क्रीट असा अनुभव येत होता, अगदी मूर्त असा अनुभव येत होता. म्हणजे त्या तर इतकं सांगतायत की शरीराची जी छिद्र असतात त्या छिद्रामधनं त्या अतिमानसिक शक्तीचा प्रवेश होताना त्याचं घर्षण सुद्धा त्यांना जाणवत होतं. इतका तो मूर्त अनुभव होता. त्या असंही म्हणतायत की तो इतका सघन अनुभव होता की आजूबाजूच्या उपस्थित असलेल्या मंडळींना हे जे शक्तीचं संक्रमण होतं आहे ते कदाचित दिसू शकेल की काय, इतका तो अनुभव सघन होता असं त्यांना वाटत होतं. मग आता इथे दोन गोष्टी येत आहेत की हे जे माइंड ऑफ लाईट आहे, म्हणजे श्री अरविंदांनी स्वतःचं फिजिकल माइंड त्याचं रूपांतरण माइंड ऑफ लाईटमध्ये करून जे घेतलेलं होतं ते त्यांनी मदरकडे सगळं संक्रमित केलं. कशासाठी? तर हे पृथ्वी चेतनेमध्ये माइंड ऑफ लाईट स्थिर स्थावर करावं यासाठी त्यांच्याकडे त्यांनी ते संक्रमित केलेलं होतं. मग प्रश्न असा येतो की हे त्यांच्याचकडे का दिलं? त्याचं कारण असं की एकट्या मदरच ते ग्रहण करू शकतील अशी त्यांची क्षमता होती. मदरनी असं विधान केलेलं आहे की गेली 60 वर्ष मी या फिजिकल माइंडवर काम करते आहे, त्याला शिस्त लावण्याचा, त्याला सवय लावण्याचा प्रयत्न करते आहे आणि त्यातून त्यांची ती ग्रहणशीलता वाढलेली होती की ज्यामुळे श्री अरविंद त्यांच्यामध्ये ते माइंड ऑफ लाईट जे आहे म्हणजे ज्योतिर्मय मन ते संक्रमित करू शकलेले आहेत. या माइंड ऑफ लाईटचं महत्त्व काय ते मदर एके ठिकाणी सांगतायत. त्या म्हणतायत, इफ यू वॉन्ट टू प्रिपेअर फॉर द डिसेंट ऑफ द सुपर माइंड, फर्स्ट ऑफ ऑल युअर माइंड ऑफ इग्नोरन्स अँड इनकपॅसिटी must be replaced by a mind of light which sees and knows. And this is the first step. Before this step is crossed, one cannot go forward. फिजिकल माइंडला ही खात्री पटली पाहिजे की हो, ही अतिमानसिक चेतना नावाची काही एक गोष्ट आहे, ती सत्य आहे, याची खात्री पटली पाहिजे. आत्ता कसं होतं बघा, आत्ता आपल्याला या अतिमानसिक चेतनेचा अनुभव काही नाहीये, पण आपण बुद्धीने असा विचार करतो की मदर आणि श्री अरविंद सांगतायत ना म्हणजे ते खरं असलं पाहिजे, कारण त्या खरेपणाचा अनुभव आपल्याला नाहीये. आपण ते सांगतायत म्हणून विश्वास ठेवतोय. पण हळूहळू जसजशी आपली साधना वाढत जाईल तेव्हा आता तो केवळ फक्त बौद्धिक विचार असणार नाहीये, तर तो हळूहळू अनुभव यायला लागेल आणि मग तो अनुभव आला की मग कधीतरी एकदा त्या फिजिकल माइंडला खात्री पटेल की हो, अतिमानसिक चेतना म्हणून काहीतरी गोष्ट आहे आणि ती अस्तित्वात असते, ती खरी आहे. ही जेव्हा दृढ धारणा फिजिकल माइंडची होईल तेव्हा मग सुप्रामेंटल आपल्यामध्ये अवतरित व्हायला सुरुवात होऊ शकेल. ही पहिली पायरी आहे असं त्या म्हणतात. आता लक्षात घ्या की सुप्रामेंटल पृथ्वी चेतनेमध्ये स्थिर स्थावर करायचं असेल तर केवळ मदर श्री अरविंदांनी करून चालणार नाही, ते या मनुष्य मात्रांमधल्या बहुतांशी लोकांनी किंबहुना काही लोकांनी तरी किमान ती धारणा बाळगणं आणि ते खाली अवतरित करून घेण्याचा प्रयत्न स्वतःच्या देहामध्ये करणं आवश्यक आहे. तेव्हा मग खऱ्या अर्थाने पृथ्वीमध्ये ती चेतना स्थिर स्थावर होऊ शकेल आणि मग त्याच्या पुढे अतिमानसिक जीवाचा उदय होऊ शकेल.
कारण आत्ता जर आपण पाहिलं तर श्री अरविंद आणि श्री माताजी यांचं हे तत्वज्ञान माहीत असणारे, साधं नुसती माहिती असणारे सुद्धा मनुष्य मात्रांमध्ये किती आहेत? तर तुलनेने खूपच कमी आहेत. आणि मग ते काहीतरी साधना करतील, त्यांचा तो अनुभव दृढ होत जाईल आणि मग त्यांच्या फिजिकल माइंडला ती खात्री पटेल, म्हणजे या पृथ्वीवरचे काही प्रातिनिधिक जीव त्याच्यासाठी तयार होतील आणि मग ही प्रक्रिया घडून येईल. अशी ही सगळी वाटचाल असणार आहे असं आपल्या इथे लक्षात येत आहे. हे सगळं ऐकल्यानंतर सत्प्रेम नावाचे जे मदरचे एक शिष्य आहेत ते विचारत आहेत की अरे बापरे, हे तर खूपच अवघड दिसतंय. मग ही फिजिकल माइंडला शिस्त लावायची आहे, ती कशी लावायची? मी प्रयत्न करतोय पण मला काही जमत नाही येते, तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? मदर त्याला उत्तर असं देत आहेत की हो, हे खरंच अवघड आहे. यू मस्ट बिगिन बाय ऑब्टेनिंग द सायलेन्स ॲट विल. To obtain the silence at any moment, I believe that is the starting point. म्हणजे आपल्याला आपल्या इच्छेनुसार कोणत्याही क्षणी मनामध्ये एक निश्चल, नीरव, निस्तरंग अशी अवस्था निर्माण करता यायला पाहिजे. हा स्टार्टिंग पॉइंट आहे असं त्या म्हणतात. बघा काय सांगितलं, आपलं मन कोणत्याही क्षणी, मला आत्ता वाटलं की हां आता माझं मन निश्चल झालं पाहिजे, तर लगेच आपल्याला त्याच क्षणी ते मन निश्चल, नीरव करता यायला पाहिजे. ही अगदी पहिली पायरी आहे असं त्या म्हणतात. मग आता आपला सगळ्यांचा अनुभव विचारात घेण्याची आवश्यकता आहे की खरंच आपलं मन निश्चल, नीरव होऊ शकतंय का? आपल्या इच्छेनुसार आपल्याला हवं तेव्हा ही तर गोष्ट अजूनच पुढची आहे, म्हणजे ती मास्टरी मिळवण्याची गोष्ट आहे. पण साधं तरी आपलं मन निश्चल, नीरव होतंय का? तर हे किती अवघड गोष्ट आहे ही आता इथे आपल्या लक्षात आलेली असेल. आपण आत्ता म्हटलं तसं की फिजिकल माइंडची खात्री पटायला पाहिजे आणि त्यासाठी हे मन निश्चल करणं वगैरे सगळं आवश्यक आहे असं त्या म्हणतात. फिजिकल माइंडची खात्री पटणं मुळातच किती कठीण आहे हे आता आपण इथे आणखीन एका उदाहरणातनं लक्षात घेऊया. आपण मागे जेव्हा अतिमानसाचा विचार केलेला होता, त्याचं स्वरूप जाणून घेण्याचा विचार केला होता, तेव्हा आपण एक त्याचं स्वरूप म्हणून सांगितलं होतं बघा की अगदी दोन परस्पर विरोधी गोष्टी या अतिमानसाच्या ठिकाणी एकत्रित असतात. म्हणजे आपण तेव्हा उदाहरण पाहिलं होतं की अतिमानस कसं आहे, तर एकाच वेळेला ते हिऱ्यापेक्षा कठीण आहे आणि दुसऱ्या बाजूने ते द्रवरूप जे असतं त्याच्याही पेक्षा अगदी तरल आहे. म्हणजे या दोन अगदी विरोधी गोष्टी एकत्रितपणे असं अतिमानस. दुसरं उदाहरण आपण पाहिलं होतं की एकाच वेळेला स्थितिशील आणि एकाच वेळेला गतिशील. इथे लक्षात घेऊया, समजा आपल्याला फिजिकल माइंडला हे कळतं की हां आगगाडी वेगाने धावते आहे, म्हणजे तिची गती ते अनुभवू शकतं. परंतु आता कल्पना करा की ती आगगाडी खूप वेगाने चाललेली पण आहे आणि त्याच वेळेला ती स्थिर पण आहे. अतिमानसाचं स्वरूप हे ह्या पद्धतीचं आहे. तर हे फिजिकल माइंडला कसं कळेल? एक तर त्याला हे कळेल की ती धावते आहे किंवा हे कळेल की ती थांबलेली आहे. पण या दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी हे काही त्याला झेपत नाही आणि त्यामुळे अतिमानस ग्रहण करणं ही गोष्ट त्याच्यासाठी किती अवघड असेल याची कल्पना आपण करू शकतोय. पण हे जेव्हा त्याला समजेल, उमगेल, तेव्हा मग अतिमानस इथे येऊ शकेल असं त्या म्हणतात. आणि हे का, म्हणजे उदाहरणार्थ आपण मगाशी जो विचार केला की प्रत्येक जीव मरण पावायलाच पाहिजे का, तर असं काही आवश्यक नाही. कारण जीव अमर्त्य आहे याचा अनुभव क्षणिक का होईना
पण ध्यानावस्थेत समाधी अवस्थेमध्ये आपल्याला मिळालेला असतो. पण ते फिजिकल माइंडला पचनी पडत नाही, कारण लाखो वर्षांची ती सवय आहे. म्हणजे फक्त हा जो झगडा आहे तो फक्त माझ्याच शरीरातल्या शारीर मनाचा नाही, तर लाखो वर्षांची जी उत्क्रांतीची वाटचाल होत आलेली आहे, त्या वाटचालीमध्ये जन्माला आलेला प्रत्येक जीव मरण पावणार हे त्याच्यावर एक प्रकारे आपण म्हणूया त्याच्या मनावर सातत्याने त्याचा मारा करत गेल्यामुळे ते त्याच्या अंगवळणी पडलेलं आहे, ते त्याच्यामध्ये स्थिर झालेलं आहे, ती धारणा पक्की झाली आहे त्याची. त्यामुळे त्याच्या विपरीत असं काहीही त्याला मान्य होऊच शकत नाही. पण त्या अमर्त्यतेवर विश्वास ठेवायचा, ही धारणा आपल्या मनामध्ये रुजवत न्यायची, हा एक अभ्यासाचा विषय आहे. आणि ही धारणा भलेही आपण व्यक्ती म्हणून कितीही स्वतःमध्ये रुजवत राहू, पण एकतर लाखो वर्षाचा अनुभव आणि दुसऱ्या बाजूनी आपल्या आजूबाजूच्या ज्या व्यक्ती असतात तीच त्याची जी धारणा आहे शारीर मनाची, ती धारणा अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे अगदी वयस्कर व्यक्ती थोडीशी झाली की मग तिच्या आजूबाजूची मंडळी म्हणायला लागतात. काय म्हणायला लागतात? त्या व्यक्तीमध्ये चांगली क्षमता असते, तिच्यामध्ये उमेद असते, ती अजून काही 100 गोष्टी करू शकेल अशी तिची उमेद असते. पण आजूबाजूच्या व्यक्ती तिला म्हणायला लागतात, हां आता तुमचं वय झालं, आता जरा शांत राहा. म्हणजे बघा, ती जी शारीर मनाची धारणा आहे की तुम्ही वयस्कर होणार आहात, वयस्कर झालेले आहात आणि मग कालांतराने तुमचा देह पडायचा आहे, ही धारणा आजूबाजूची मंडळी पक्की करण्याचं अजून काम करत राहतात. त्यामुळे हा जो झगडा आहे तो झगडा लाखो वर्षांच्या अनुभवाशी आहे आणि आजूबाजूकडनं ज्या सूचना येत राहतात, ज्याला कलेक्टिव्ह सजेशन्स असं मदर म्हणतात, त्या सूचनांशी सुद्धा हा झगडा आहे. अगदी मदरला सुद्धा त्याच्यावर पुष्कळ काम करायला लागलेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. मग आता जेव्हा ज्यांना हे समजतं आहे, उमगतं आहे, पटतं आहे, अशा व्यक्ती जेव्हा या माइंड ऑफ लाईटवर काम करायला लागतील, म्हणजे आपल्यातल्या चुकीच्या धारणा बदलण्याचा प्रयत्न करायला लागतील आणि जे सत्य आहे, जे अमर्त्य आहे, जे खरं ईश्वराचं स्वरूप आहे, ते आपलं स्वरूप आहे अशी धारणा आपल्यामध्ये पक्की करायला लागतील, तेव्हा आपण या सगळ्या पृथ्वीची ही जी उत्क्रांतिमय वाटचाल चालू आहे त्यामध्ये आपण आपला खारीचा वाटा उचलला असं होईल. लक्षात घ्या मित्रांनो, ही पूर्णयोगाची जी साधना आहे ती केवळ वैयक्तिक मुक्तीसाठी नाही, किंबहुना मुक्तीपासून याची सुरुवात होते. कारण जीवनमुक्त झालेला जो साधक आहे तो अशा रीतीने या सगळ्या ज्या चुकीच्या धारणा आहेत त्या बदलण्यासाठी मग प्रयत्नशील होतोय. आणि मग जेव्हा पुरेशा मनांमध्ये ही धारणा पक्की होईल तेव्हा मग अतिमानव आणि अतिमानसिक जीव या पुढच्या श्रेणी अलगदपणाने उलगडतील असं आपल्या जाणवत आहे. आत्ता आपण विचारात घेऊया, आत्ता मानवामध्ये मन जसं सुस्थिर झालेलं आहे तसं पुढची जी श्रेणी आहे त्या पुढच्या श्रेणीमध्ये म्हणजे अतिमानवामध्ये एक प्रकारे हे जे माइंड ऑफ लाईट आहे म्हणजे ज्योतिर्मय मन आहे ते स्थिर स्थावर झालेलं असेल असं आपण म्हणू शकतोय. म्हणजे आत्ता मानवाला आपल्याला प्रयत्न करायला लागतोय ते ज्योतिर्मय मन मिळवण्यासाठी, पण अतिमानव म्हणून जी श्रेणी असेल त्याच्यामध्ये हे मन, ज्योतिर्मय मन एक प्रकारे स्थिर स्थावर झालेलं असेल. आणि मग त्याची वाटचाल ही आत्ता आपलं मन जसं अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अंधकाराकडून प्रकाशाकडे वाटचाल करतं तसं ते त्याला करावं लागणार नाही, तर ते ज्ञानाकडून
अधिक ज्ञानाकडे, प्रकाशाकडून अधिक उच्चतर प्रकाशाकडे अशी त्याची वाटचाल होत राहणार आहे. अतिमानव जेव्हा इथे सुस्थिर झालेला असेल, आपण मागे पाहिलं की 1 जानेवारी 1969 या दिवशी मदरला त्या अतिमानवाचा अनुभव आलेला आहे आणि त्यांनी असं सांगितलं की अतिमानव म्हणून जो काही आहे तो आता या पृथ्वी तलावर अस्तित्वात आहे. मात्र तो अजून तुरळक प्रमाणात आहे, त्याचं प्रमाण अजून वाढण्याची आवश्यकता आहे. पण तो जेव्हा इथे सुस्थिर झालेला असेल तेव्हा काय परिस्थिती असेल, तर तेव्हा असं आपल्याला म्हणता येईल की ती या पृथ्वीवरील दिव्य जीवनाची एक प्रकारे सुरुवात असेल. जसं मनुष्याचा उदय झाल्यानंतर त्याच्या त्या वरिष्ठ श्रेणीचा प्राण्यांवरती काही एक परिणाम घडून आला. म्हणजे विशेषतः आपल्याला पाळीव प्राण्यांमध्ये तो परिणाम जाणवतो. मनुष्याच्या सहवासात राहिलेले जे प्राणी असतात, पाळीव प्राणी, मनुष्याचे काही गुणधर्म त्यांच्यामध्ये आपोआप संक्रमित झालेले आहेत हे आपल्याला निरीक्षणाला येतं. अगदी त्याच पद्धतीने जेव्हा हे माइंड ऑफ लाईट अतिमानवामध्ये सुस्थिर झालेलं असेल, अतिमानवाची एक श्रेणी ही पुरेशा संख्येने विकसित झालेली असेल, तेव्हा त्या अतिमानवांचा परिणाम मानवांवर होईल. आणि मग आत्ता ज्यांना या कशाशीच काही संबंध नाही आहे अशा लोकांना सुद्धा हळूहळू की हे असं काहीतरी एक वेगळं जीवन अस्तित्वात आहे याची तोंडओळख व्हायला लागेल असं इथे म्हटलेलं आहे. आणि हे जे माइंड ऑफ लाईट आहे, म्हणजे हे जे एक प्रकाशमय तत्व आहे, त्या तत्वाने मनुष्याचं जीवन हे उजळून निघेल, ते अधिक उन्नत होईल, त्याने सगळ्या त्याच्या जीवनाचं संचालन व्हायला लागेल आणि त्याचा परिणाम म्हणून शरीरसुद्धा हे आत्ता जे शक्तिहीन आहे ते कमी शक्तिहीन, म्हणजे त्याची शक्ती थोडक्यात वाढलेली असेल. आत्ता जे अंधकारमय अज्ञानमय आहे त्याच्यामध्ये पशु प्रवृत्ती ह्या अधिक प्रमाणात आहेत, त्याच्या प्रवृत्ती कमी झालेल्या असतील असं इथे ते म्हणत आहेत. आणि संपूर्ण मानवताच एका प्रकाशाच्या दिशेने अधिक उन्नत झालेली असेल असं ते इथे म्हणतात. म्हणजेच एका दिव्य जीवनाची इथे सुरुवात झालेली असेल. इथे थोडा आणखीन एक नवीन मुद्दा आपण समजावून घेऊया. ते म्हणतात की हे माइंड ऑफ लाईट हे काय आहे, तर आत्ता आपण ह्या सगळ्या ज्या श्रेणी बघत गेलोय तशी ती खरं तर श्रेणी नाही आहे, तर तो नुसता एक पॅसेज आहे असं ते म्हणतात. पण त्याचं स्थान सांगायचंच झालं अगदी आपल्याला, तर त्याची अवस्था कोणत्या स्तरावरची असेल, तर उदाहरणार्थ आधिमानसाचा शेवट आणि अतिमानसाची सुरुवात अशा प्रकारची जी काही एक अवस्था असेल, ती अवस्था या शारीर मनाची निर्माण झालेली असेल, कारण त्यांनी ती अवस्था एक प्रकारे ग्रहण केलेली असेल. ठीक आहे. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये त्या अतिमानसिक जीवनाची स्मृती जागी असू शकेल. अर्थात आता बघा की अतिमानस याचं ज्ञान कसं आहे, तर समग्रपणाने आहे. समजा आत्ता इथे एक फ्लॉवर पॉट आहे आणि त्या फ्लॉवर पॉटमध्ये वेगवेगळ्या रंगाची फुलं आहेत. काही सुगंधित आहेत, काहींना गंध नाही आहे, अशी ती फुलं आहेत. तो फ्लॉवर पॉट पाहिल्यानंतर एका दृष्टीमध्ये मला त्या समग्र फुलांचं ज्ञान होत आहे अशी कल्पना करूया आपण. आणि हे जे ज्ञान आहे ते समग्रपणाने होणारं ज्ञान मला कळतंय. परंतु आता लक्षात घ्या, मला जर ते तुम्हाला सांगायचं असेल
त्याचं वर्णन करायचं असेल तर मला जसं समग्रत्वाने ज्ञान झालं तसं ते समग्रत्वाने तुम्हाला देता येत नाही. मला वर्णन करताना असं सांगावं लागतं की हां, हे गुलाबाचं फूल आहे, हे निशिगंधाचं फूल आहे, हे चाफ्याचं फूल आहे, असं करून एक एक तुकड्या तुकड्याने मला त्याचं वर्णन करावं लागतं. आणि जेव्हा मी एका गोष्टीचं वर्णन करते म्हणजे बघा, माझ्यामध्ये या सर्व फुलांचं ज्ञान आहे, परंतु व्यक्त होताना मला एका वेळेला एकाच गोष्टीबद्दल बोलावं लागतंय. जेव्हा मी गुलाबाच्या फुलाबद्दल बोलते तेव्हा चाफ्याचं आणि निशिगंधाचं फूल एका पडद्याच्या मागे असल्यासारखं असतं आणि त्यालाच मदरनी ट्रान्सपरंट पडदा असं म्हटलेलं आहे. तेव्हा मदर असं म्हणताय की हे अतिमानसिक ज्ञान जर तुम्हाला व्यक्त करायचं झालं तर त्याची भाषा ही वेगळीच भाषा असेल, कारण ती समग्रपणाने आकलन करेल आणि समग्रपणाने ते अभिव्यक्त करू शकेल अशी ती भाषा असेल. त्याला त्यांनी म्हटलेलं आहे लँग्वेज ऑफ लाईट. ही एक स्वतंत्रच भाषा असेल असं त्या म्हणतात. आणि आणखीन एक अनुभव त्या इथे सांगतायत. साधकांशी एका बोलताना त्यांनी हा उल्लेख केलेला आहे की आपल्या आश्रमातले एक साधक, नाव सांगितलेलं नाही आहे त्यांनी, एक साधक अतिशय उच्च कोटीला जाऊन पोचलेले आहेत. त्यांच्याशी मी या लँग्वेज ऑफ लाईटमध्ये बोलायचा प्रयत्न केला, परंतु त्यांना ते काही समजलं नाही. आता बघा, लँग्वेज ऑफ लाईट ही एक स्वतंत्रच गोष्ट असणार आहे. आपल्यावर मदर आणि श्री अरविंद यांचे केवढे थोर उपकार आहेत बघा, की ते माइंड ऑफ लाईटचं जे हे सगळं सांगतायत ते लँग्वेज ऑफ लाईटमध्ये बोलले नाहीत. ते तुम्हा आम्हासारख्या सामान्यांच्या भाषेत बोलले, म्हणून आज आपल्याला हे कळू तरी शकतंय की ज्योतिर्मय मन ही काय वस्तुस्थिती असू शकते. तेव्हा ही जी एक नवीन मानवता उदयाला यायची आहे त्याचं स्वरूप काय असणार आहे, तर ते हे जे ज्योतिर्मय मन त्या मानवाच्या ठिकाणी असेल तर ते मन सत्यामध्ये जीवन जगण्यासाठी सक्षम असेल. ते सत्य चेतना जाणून घेण्यासाठी सक्षम असेल आणि केपेबल ऑफ मॅनिफेस्टिंग इन इट्स लाईफ अ डायरेक्ट नॉलेज. आत्ता आपण जे ज्ञानाचं उदाहरण पाहिलं की समग्रपणाने ज्ञान मला झालं, ते ज्ञान जसंच्या तसं दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं सामर्थ्य या माइंड ऑफ लाईटमध्ये असेल असं त्या म्हणतात. आता थोडं अजून पुढे जाऊया. श्री अरविंदांनी इथे या माइंड ऑफ लाईट नावाची जी गोष्ट आहे ती ह्या पृथ्वी चेतनेत विकसित जेव्हा होईल तेव्हा ती टप्प्याटप्प्याने कशी उदयाला येईल याचं वर्णन करून सांगितलेलं आहे. आणि हे वर्णन वाचता वाचता आपल्या डोळ्यासमोर काही चित्रप्रतिमा तयार व्हायला लागतात. बघूया आपण. ते म्हणतात की हे ज्योतिर्मय मन 2 स्तरांमधून 2 पायऱ्यांनी उदयाला यायचं आहे. तर त्यातली पहिली स्टेज ते म्हणतात की इन द फर्स्ट we can see the mind of light gathering itself out of the ignorance, assembling its constituent elements, building up its shapes and types, however imperfect at first, and pushing them towards perfection till it can cross the border of the ignorance and appear in the light in its own light. हे जे ज्योतिर्मय मन आहे ते सुरुवातीला मानवांमध्ये जे विखुरलेलं माइंड ऑफ लाईट आहे, म्हणजे आपण मगाशी पाहिलं की ही साधक मंडळी जेव्हा ते ज्योतिर्मय मन आपल्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, तसा अभ्यास करतील, तेव्हा या साधकांमध्ये विखुरलेलं जे माइंड ऑफ लाईट आहे
त्या सगळ्याचं असेंब्लिंग, एक प्रकारे एकत्रीकरण या पृथ्वी चेतनेसाठी म्हणून ते माइंड ऑफ लाईट करेल. आणि मग त्यातनं काही वेगवेगळे आकार प्रकार तयार होतील. सुरुवातीला ते अगदी निर्दोष असतील असे नाही, पण हळूहळू ते स्वतःला परफेक्शनच्या दिशेने स्वतःला पुढे पुढे ढकलत राहील. आणि ते आधी एक प्रकारे बघा त्यांनी काय म्हटलंय, क्रॉस द बॉर्डर ऑफ इग्नोरन्स अँड ॲपियर इन द लाईट. डोळ्यासमोर चित्र येतं का बघा. जमिनीमध्ये मातीमध्ये आतमध्ये जर बी टाकलेलं असेल तर ते बी हळूहळू स्वतःची तिथे तयारी करत राहतं आणि मग ते तेव्हा अंधारातच असतं, पण स्वतःची तयारी करत राहतं आणि हळूच एक दिवशी जमिनीवर अंकुर रूपाने ते वर येतं. अंधारातलं सगळं त्याचं कार्य पूर्ण करून ते जमिनीच्या वर प्रकाशात येतं. तसं एक प्रकारे हे माइंड ऑफ लाईट आधी ऑब्स्क्युरिटीमध्ये इग्नरन्समध्ये काम करेल आणि मग त्याचा थोडासा विकास झाल्यानंतर ते स्वतःच्या प्रकाशामध्ये उदयाला येईल असं ते म्हणतात. आणि मग दुसरी पायरी काय त्याची, इन द सेकंड स्टेज वी कॅन सी इट डेव्हलपिंग इटसेल्फ इन दॅट ग्रेटर नॅचरल लाईट. परत तीच प्रतिमा आपण पुढे चालवली तर लक्षात येत आहे की आता ते अंकुरलेलं जे बीज आहे ते बीज प्रकाशामध्ये आलंय आणि आता त्याची वाटचाल मग प्रकाशामध्ये होणार आहे. टेकिंग इट्स हायर शेप्स अँड फॉर्म्स टिल इट जॉईन्स द सुपर माइंड. आणि त्या माइंड ऑफ लाईटची प्रकाशाच्या दिशेने, प्रकाशाकडून अधिक प्रकाशाकडे असं जे आपण म्हटलं, ती वाटचाल कुठपर्यंत व्हायची आहे तर ती थेट सुपर माइंडपर्यंत जाईपर्यंत त्याचा हा विकास होत राहणार आहे. अँड लिव्ज ॲज इट्स सबऑर्डिनेट पोर्शन ऑर इट्स डेलिगेट. आणि इथे ते अतिमानसाचा प्रतिनिधी या नात्याने काम करणार आहे. मग असे जेव्हा पुरेशा संख्येने जीव तयार होतील तेव्हा त्यामधनंच अतिमानसिक जीव तयार होईल असंही त्यांनी पुढे सांगितलेलं आहे. आता इथे आपण लक्षात घेऊया की श्री अरविंद आणि मदर हे दोघंही अवतार होते किंवा त्यांना अवतारद्वय असं म्हटलं जातं. तर ह्या दोघांचं या पृथ्वीवरती काय कार्य नेमकं त्यांनी केलं असं जर आपल्याला सारांश रूपाने म्हणायचं असेल तर आपण असं म्हणू शकतोय बघा की त्यांनी ही गोष्ट अगदी निर्विवादपणाने सांगितली की मनुष्य हा उत्क्रांतीमधला शेवटचा टप्पा नाही, तर मनुष्य हा संक्रमणशील जीव आहे आणि त्याच्याही पुढे अतिमानव आणि त्याच्याही पुढे अतिमानसिक जीव उदयाला यायचा आहे हे त्यांनी अगदी निर्विवादरित्या सांगितलं. आणि अतिमानसिक जीव उदयाला येण्याची पूर्वतयारी म्हणून अतिमानव निर्माण व्हायला पाहिजे. त्या टप्प्यापर्यंत आपली स्वतःची प्रगती करून घेतली आणि तुम्हा आम्हासाठी एक मार्ग प्रशस्त करून दिला. हे त्यांचं अवतार कार्य असं आपल्याला इथे सांगता येतं. आणि आता आपण थोडासा विचार अजून पुढे करूया. मदर हे सगळं कार्य, श्री अरविंदांचं जे कार्य आहे, श्री अरविंदांनी ज्योतिर्मय मन त्यांच्यात संक्रमित केल्यानंतर मदर त्याच्यावर कार्य करत राहिलेले आहेत. आणि अगदी शेवटी मदर केवळ त्यावरच कार्य करतायत हे आपल्याला कसं लक्षात येतं तर 1971 सालचा हा अनुभव सांगतायत. तुम्ही जर मदरनी देह ठेवल्यानंतरचा त्यांचा फोटो पाहिलेला असेल तर आपल्या लक्षात येतं की त्या देहामध्ये काहीच शिल्लक राहिलेलं नाहीये, असा काहीतरी वेगळाच आपल्याला अनुभव येतो बघा त्याच्या पाहिल्यानंतर.
आणि ते खरंच मदरही तसंच सांगतायत. काय म्हणतात बघा, की माझ्या शरीरामधनं मन आणि प्राण निघून गेलेले आहेत आणि आता फक्त फिजिकल माइंड शिल्लक राहिलेलं आहे. आपल्याला हे पचनी पडणं पण अवघड आहे की अरे मन आणि प्राण निघून गेलेत म्हणजे काय, आणि मग तरी या जिवंत कशा, असा प्रश्न पडू शकतो. आणि हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. पण त्यांनी हे विधान केलेलं आहे की माझ्या शरीरातनं मन आणि प्राण निघून गेलेत आणि माझ्या शरीरामध्ये फक्त फिजिकल माइंड राहिलेलं आहे. का? कारण पृथ्वी चेतनेसाठी या फिजिकल माइंडवर कार्य करणं आवश्यक आहे. आणि मग 71 सालचा 22 डिसेंबर 1971 सालचा अनुभव मदर असा सांगतायत की त्यांना त्यांच्या देहामध्ये वस्तूंचं एक वैश्विक दृष्टी त्यांना प्राप्त झालेली आहे. आपण नेमके शब्द बघूया. I have noticed that the physical mind, the mind that is in the body, became wide. It had a global view of things and its entire way of seeing was absolutely different. काय अनुभव येतोय त्यांना? फिजिकल माइंडला फक्त आपण अगदी सुरुवातीला पाहिलं होतं बघा, की जे दृश्य आहे, जे समोर दिसतंय तेवढंच खरं मानणं ही त्याची वृत्ती आहे. मदर इथे म्हणतात की त्यांना जगामधलं जे काही सगळं चाललेलं आहे ते त्यांच्या चर्मचक्षूंच्या अनुभवाला येतं आहे. इतके ते चर्मचक्षू व्यापक झालेले आहेत. आपले हे जे साधे डोळे आहेत, त्या डोळ्यांनी, चर्मचक्षूंनी आपल्याला काय दिसतं? फार फार तर या खोलीत काय आहे तेवढं दिसतं. पण अगदी भिंतीच्या पलीकडे, नजीकच आहे ना, पलीकडे आहे फक्त ते, पण त्या भिंतीच्या पलीकडचं सुद्धा आपल्या या चर्मचक्षूंना दिसत नाही. मदर म्हणतायत मला या जगामध्ये जे सगळं काही चालू आहे ते माझ्या या चर्मचक्षूंना, फिजिकल माइंडला सुद्धा दिसू शकतं आहे. इतकं ते व्यापक झालेलं आहे. हा अनुभव त्यांना येतोय. हा 1971 सालचा त्यांचा अनुभव आहे. I have seen it is this. The supramental is at work there. I am passing through extraordinary hours. असं त्या म्हणतात. म्हणजे ह्या अतिमानसाचं शारीर चेतनेमध्ये किंबहुना शारीर मनामध्ये जे काम सुरू झालेलं आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव मदरला इथे येतो आहे. इथे लक्षात घेऊया, आपल्याला आठवत असेल तर आपण मागे हे म्हटलेलं होतं की 1950 साली जेव्हा ती शक्ती मदरमध्ये संक्रमित झाली, माइंड ऑफ लाईट जेव्हा मदरमध्ये संक्रमित झालं तेव्हा, म्हणजे 1950 साली मदरनी स्वतःच्या शरीराला असं सांगितलेलं होतं की आता तू तयार हो. कशासाठी? कारण या देहामध्येच आपल्याला अतिमानव विकसित झालेला पाहायचा आहे. आणि 1950 ते 1971 ती वाटचाल व्हायला इतके वर्ष त्याच्यावरती प्रयत्न करतायत असं आपल्या लक्षात येतं. आणि ज्योतिर्मय मन हे आधी श्री अरविंदांच्या देहामध्ये आणि नंतर मदरच्या देहामध्ये स्थिर स्थावर झालं. पृथ्वी चेतनेसाठी त्यांनी ते स्थिर व्हावं यासाठी त्या प्रयत्नशील राहिलेल्या आहेत असं आपल्याला दिसतं. आपल्यावर आता ही जबाबदारी आहे की आपल्याला हे सगळं कळल्यामुळे आपण त्या दिशेने प्रयत्नशील राहण्याची आवश्यकता आहे. तेव्हा कुठे मग कालांतराने अशा व्यक्तींची संख्या वाढेल आणि मग श्री अरविंद आणि मदर जे सांगतायत की अतिमानव इथे स्थिर स्थावर झालेला असेल आणि त्यानंतर अतिमानसिक जीव उदयाला यायचा आहे, त्या दिशेने या पृथ्वीची वाटचाल सुरू झालेली असेल. तेव्हा त्याच्यासाठी हे जे खडतर प्रयत्न आहेत, खडतर ह्या अर्थाने की ते चिकाटीने प्रयत्न करत राहणं आवश्यक आहे. लगेच त्याचा आज काहीतरी साधना केली आणि उद्या लगेच अनुभव आला असं ह्यामध्ये काहीही होणार नाही आहे. वर्षानुवर्षाची ही अथक परिश्रमांची वाटचाल करत राहिल्यानंतर मग
आपल्याला या माइंड ऑफ लाईटचा अनुभव येऊ शकेल तशी वाटचाल आपल्याला केली पाहिजे. तसं बळ आणि तशी प्रेरणा मदर आपल्यामध्ये निर्माण करोत अशी प्रार्थना त्यांच्या चरणी करूया आणि इथे थांबूया. धन्यवाद.